नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो बघा की आता 24 तारखेला मराठी लोअर म्हणजेच इंग्लिश मीडियमचे विद्यार्थ्यांचा मराठी हा विषयाचा पेपर आहे. म्हणजे त्या मराठीला आपण सेकंड ऑर थर्ड लँग्वेज असं म्हणत असतो. बघा, सेकंड ऑर थर्ड लँग्वेज याचा पेपर आहे आता 24 तारखेला. त्या पेपरच्या अनुषंगानं फक्त पेपर पॅटर्न आपण लक्षात घेऊ. पेपर पॅटर्न जर लक्षात घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये सोडवण्याकरता अगदी सोपी जाईल असं मला वाटतं. बघा, काही काही गुण असे आहेत ते अगदी हातचे आहेत, ते 2 मिनिटात तिथल्या तिथं तुम्हाला मिळू शकतात. जे इन्स्ट्रक्शन इथं दिलेले आहेत हे सगळे इन्स्ट्रक्शन असेच्या असे पेपरमध्ये राहणार आहे. कृतीपत्रिकेसाठी सर्वसाधारण ज्या सूचना असतात त्या सारख्याच आहेत, ज्या आपल्याला ऑलरेडी फुल मराठी मीडियमच्या सेमी इंग्लिशच्या पोरांना ज्या होत्या, म्हणजेच मराठी हायर या पेपर करता ज्या इन्स्ट्रक्शन होत्या त्याच इन्स्ट्रक्शन इथे राहणार आहेत. एवढं लक्षात घ्या. आता बघा, याच्यामध्ये पहिला गद्य म्हणजे आपल्याला पठित उतारे, आपण जे आपल्या पुस्तकामधील 2 उतारे दिलेले असतात. बघा, 2022चा पेपर मी इथं घेतलेला आहे. यामध्ये पहिला उतारा जो दिलेला होता हा उतारा शाल या पाठातील आपल्याला दिलेला होता. आणि या पाठामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारलेले होते, शाल व शालीनता. आणि बघा, याच्यामध्ये सोमता करता काय करायचं की पुस्तकाच्या मागे जे सोमत दिलेलं आहे ते सोमत व्यवस्थितरित्या करून घ्या. बघा, शाल नावाचा हा धडा आपल्याला विचारला होता 2022 मध्ये. आणि तिने दुसरा जो विचारला होता पठित उतारा तो निरंजनचा विचारला होता, ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो खरा नागरिक. अशा पद्धतीने 2 विचारले होते 2022 मध्ये. मग आता 2022 मध्ये जे विचारले होते तर असे कोणते पाठ आहेत की जे पठित पाठ आपल्याला 2023 मध्ये विचारले होते. 2023 मध्ये खरा नागरिक आणि फ्रूट प्रिंट्स असे 2 विचारले होते. आणि 2024 मध्ये पुन्हा फ्रूट प्रिंट्स आणि उपवास हे विचारलेले होते. याचा थोडासा मी एक आढावा घेतला आणि आढावाच्या अनुषंगानं मला असं वाटतं की काही इम्पॉर्टंट असे जे काही धडे आहेत ते धडे म्हणजे खरा नागरिक, फ्रूट प्रिंट्स, शाल, उपवास, बीज पेरले गेले आणि चुडीवाला. हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर केले तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला याच्यात चांगले गुण मिळू शकतात. ऑब्जेक्टिव्ह गुण कृती विचारलेले असतात आणि तो कृती अगदी सोप्या पद्धतीनं असतात. जसं निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण करतात, त्याचे मामा करत होते, तर मामा एवढं फक्त लिहावं लागेल. अशा पद्धतीनं काही मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारलेले असतात. दोन्ही जे लेसन मी सांगितले त्याच्यावर लक्ष द्या. आता आपल्याला येतो एक अपठित उतारा. अपठित उतारा हा जो असतो त्या उताराकडे पाहत असताना प्रदूषणावर आधारलेला असेल, आरोग्यावर आधारलेला असेल, व्यायामाच्या याच्यावर आधारलेला असेल, अशा पद्धतीचा हा येतो. किंवा खिलाडी वृत्तीवर खेळाची संदर्भातला असेल. अगदी सोपा असतो. याकरता सर आता कसं असते, याकरता म्हणजे मराठी हायरचा जर विद्यार्थी असेल, मराठी लोअर मधील त्याला काही उत्तरे विचारलेले असतात त्या धड्यातील, किंवा मराठी लोअर करता मराठी हायर मधील, तर मराठी हायर करता मराठी लोअर मधील धडे त्याच्यात विचारलेले असतात. एवढं लक्षात घ्या. मग आता पद्यामध्ये येऊ. पद्यामध्ये आपल्याला एक पद्य म्हणजेच कविता, पद्य म्हणजे कविता हा विभाग 2 असतो. याच्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये आपल्याला ऑप्शन नावाची ही कविता विचारलेली होती. ज्या कविता आपल्याला पूर्ण दिलेली असते अशा पद्धतीनं, आणि या कवितेवर आपल्याला कृती विचारलेल्या असतात. आता बघा, याच्यामध्ये 2022 मध्ये ऑप्शन कविता होती आणि 2023 मध्ये सुद्धा ऑप्शन कविता विचारल्या गेली होती. ओके, अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच पद्धतीने जर आपण 2024चा विचार केला तर 2024 मध्ये आपल्याला जी कविता विचारलेली होती त्या कवितेमध्ये काही महत्वाच्या कविता आहेत. त्या कविता आपण बघू. 2024 मध्ये आपल्याला 2 दिवस ही कविता विचारलेली होती नारायण सुर्वे यांची. तर अशा पद्धतीने जर आपण थोडं लक्षात ठेवलं तर काही कविता महत्वाच्या ऑप्शन आहे, 2 दिवस आहे, ठीक आहे. अशा काही कविता व्यवस्थित त्यानं स्वप्न करू साकार आहे, या कविता व्यवस्थितरित्या करा. आता बघा, आपल्याला हा जो विचारला जातो की विभाग 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मधला आ असतो. खाली दिलेल्या कवितांपैकी, आणि याच्यामधले 8 गुण असतात आणि 8 गुण हातचे आहेत मित्रांनो, ते अगदी सहजरित्या तुम्हाला मिळू शकतात. खाली 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा. म्हणजे आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधारे कृती करायची असते. म्हणजे काय असतं, इथं ऑलरेडी काही मुद्दे दिलेले असतात. बघा, 2 कविता दिलेल्या आहे, योगी सर्व काळ सुख जाता आणि हिरवगार झाडासारखं असं दिलेले आहेत. आता या 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेवर आपल्याला काय करायचं असतं, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहायची असते. कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ. आता बघा, हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला प्रत्येक कवितेच्या एक PDF टाकणार आहे, त्याच्यामध्ये बघून घ्या. मी सगळं तुम्हाला करून देईन. प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत आणि त्याच्या कवितेचा विषय काय आहे आणि कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं काय, हे मी सगळ्या कवितेचं PDF पाठवेल, ते व्यवस्थित बघून घ्याल. आता इथं एक गोष्ट बघा की आपल्याला प्रस्तुत इथं ओळीचा
सरळ अर्थ लिहायचा आहे. आणि इथं ओळ आपल्याला दिलेली आहे दोन. इकडे बघा, जन निववी श्रवण कीर्तन निज ज्ञानी उद्धरी. आता काही गोष्टींचा अर्थ जर आपल्याला जरी कळला नाही तर असंच्या असं जरी तुम्ही लिहिलं तरीही तुम्हाला गुण मिळतात. इथं बघा, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, आपण लिहायचं झाड ऋषीसारखं ध्यानस्थ बसते, बस झालं त्याचा अर्थ. इकडे जर म्हणा जन निववी श्रवण कीर्तने, म्हणजे जन म्हणजे लोक, लोक निववी म्हणजे ऐकतात, श्रवण कीर्तन, कीर्तन श्रवण करतात, निज ज्ञाने उद्धरी म्हणजे ते तुझं ज्ञान उद्धार, ज्ञानाचा उद्धार होतो. बस अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं लिहिता आलं तसं लिहा, पण त्या ओळी जर अर्थही लिहिता आला नाही तर ओळी जशा तशा लिहिल्या तरी गुण मिळतात. त्याच्यानंतर बघा इथं दिलेलं आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. सर्व कवितेकरता युनिक उत्तर मी तुम्हाला देणार आहे, तेवढं तसंच्या तसं त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला गुण पूर्णपैकी पूर्ण मिळतील. पुढे बघा, आता काही शब्द दिलेले आहेत, उदक, मौन, इथं मधुर. आता हे या कवितेतील दिलेले आहेत आणि इकडल्या याच्यातील या कवितेतील दिलेले आहेत. म्हणजे कोणत्या कवितेतील आहेत बघा, आता इकडे अंकेला योगी सर्व काळ सुखदाता आणि हिरवगार झाडासारखं. आता खाली ज्या काही कविता दिलेल्या आहेत, अंकेला मी दास तुझा किंवा स्वप्न करू साकार, हे 2023च्या याच्यामध्ये आलेले आहेत. तर कविता, तर अनुषंगून काही कविता लक्षात घ्या. योगी सर्व काळ सुखदाता, हिरवगार झाडासारखं, अंकेला मी दास तुझा, स्वप्न करू साकार, 2 दिवस, औक्षण, ह्या काही कवितांवर विशेष लक्ष द्या. आणि ह्या शब्दांसाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे जे शब्द इथं दिलेले आहेत हे शब्द तुम्हाला पुस्तकाच्या बिलकुल तिथं पुस्तकाच्या खाली, त्या कवितेच्या खाली पुस्तकांमध्ये दिलेले आहेत, ते शब्द व्यवस्थित वाचून घ्या. त्याच शब्दावर तुम्हाला हे विचारले जातात, म्हणजे तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण नक्कीच त्याच्यामध्ये मिळतील. आता त्यानंतर स्थूल वाचन असतं, स्थूल वाचन 3 पैकी 2 व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. आणि इथं जे दिलेलं आहे बघा, प्रस्तुत अनुभवातून शिकणे परिणामकारक असते मोठे होत असलेल्या मुलांना, हे एक पाठाचा आधार म्हणजे जाता असताला दुसरा आणि उत्पत्ती कोश, हे तीनही महत्वाचे आहे. व्यवस्थितरित्या करा, याच्यामध्ये तुम्हाला 2च लिहायचे असतात. मग भाषा विज्ञान, आता आहे आपला व्याकरणाचा विषय. व्याकरणामध्ये तुम्हाला पहिले तर खालील वाक्यांचा प्रकार ओळखायचा असतो की वाक्य कोणत्या प्रकारात आहे. आता बघा, इथं तुम्हाला 3 ते 4 प्रकार आहेत. वाक्याचा प्रकार म्हणजे विधानार्थी आहे, आज्ञार्थी आहे, उद्गारार्थी आहे की प्रश्नार्थी आहे. आता इथं आपल्याला एक विचारलेलं आहे, अक्षय दररोज अभ्यास करतो, हे वाक्य विधानार्थी आहे, कारण की फक्त एक स्टेटमेंट केलेलं आहे, अक्षय दररोज अभ्यास करतो. आणि बघा, आता विधानार्थी आणि आज्ञार्थीतला फरक लक्षात घ्या. हेच आज्ञार्थीमध्ये असं झालं असतं, अक्षय अभ्यास कर, ऑर्डर, जेव्हा ऑर्डर दिलेली असते ती आज्ञार्थी वाक्य असते. जिथं ऑर्डर दिलेली आहे की शाळेत जा, मुलांनी शाळेत जावे, हे झालं असतं फक्त आपलं विधानार्थी वाक्य. पण मुलांनो शाळेत जा, जिथं कंपल्सरी केलेलं आहे तो विधानार्थी. एवढं फक्त सूक्ष्म गोष्ट लक्षात ठेवा. जिथं ऑलरेडी तुम्हाला उद्गारार्थी तिथं साईन दिलेलं आहे ते उद्गारार्थी वाक्य, अगदी सोपं आहे. जिथं प्रश्नार्थक साईन दिलेलं असते ते प्रश्नार्थक वाक्य. फक्त विधानार्थी आणि आज्ञार्थी वाक्यात गोंधळ होऊ शकतो. फक्त एवढं लक्षात घ्या की विद्यार्थ्यांनी शाळेत जावे, जावे जर असं म्हटलं तर हे झालं फक्त विधानार्थी, आणि विद्यार्थ्यांना शाळेत जा असं जर म्हटलं, फक्त डायरेक्ट कंपल्शन केलं जा, तर तिथं झालं ते आज्ञार्थी. एवढं लक्षात ठेवा. बघा, पुढे आपल्याला दिलेलं आहे, सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. म्हणजे इथं आपल्याला ही इमारत खूप उंच आहे, एक स्टेटमेंट दिलं आहे आणि उद्गारार्थी करा सांगितलं. आपण हे कसं करू शकतो, खूप पासून सुरुवात करायचं, खूप उंच आहे ही इमारत, बस उद्गारार्थी वाक्य देऊन द्यायचं. आता होकारार्थीचं नकारार्थी करायचं आहे किंवा नकारार्थीचं होकारार्थी. इथं नकारार्थी वाक्य तुम्हाला दिलेलं आहे की आज पहाटे रानात उजेड नव्हता, असं. आणि आपल्याला इथं काय म्हणते ते, होकारार्थी करा. आता याचं होकारार्थी करायचं असेल तर आपल्याला फक्त काय करायचं, जो मुख्य शब्द आहे तो लक्षात घ्यायचा. मुख्य शब्द आहे याच्यातला उजेड, हा मुख्य शब्द आहे. या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि शेवटी नव्हता होतं तर इथं होता लिहायचा आहे. खूप सोपं असते बघा. आज पहाटे रानात जसंच्या तसं वाक्य, आणि उजेडच्या ठिकाणी अंधार होता, म्हणजे वाक्य आपण होकारार्थी केलं. आज पहाटे रानात उजेड नव्हता, त्याचं होकारार्थी केलं, आज पहाटे रानात अंधार होता. आता हेच वाक्य जर आपल्याला असं विचारलं, आज पहाटे रानात अंधार होता, तर आपण असं करू की आज पहाटे रानात उजेड नव्हता. म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी करताना विरुद्धार्थी शब्द लिहायचा असतो, आणि होकारार्थी करायचं असेल तर होतो, होता असं लिहायचं आहे, आणि नकारार्थी करायचं असेल तर नव्हते, नव्हता असं करायचं आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. पुढे याच्यामध्ये बघू. आता इथं वाक्यात उपयोग आपल्याला विचारलेला असतो. इथं दिलाय मुठभर मात चढणे, म्हणजे फार अभिमान वाटणे, अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग करायचा. उत्साहाला उदाहरणे, खूप आनंद होणे. मळमळ व्यक्त करणे म्हणजे दुःख व्यक्त करणे किंवा खंत व्यक्त करणे, असा त्याचा अर्थ असतो. चला पुढे बघा.
पुढे आपल्याला दिलाय शब्द संपत्ती. म्हणजे काय, समानार्थी शब्द त्याचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहे. तुम्हाला काही समानार्थी शब्द दिलेले असतात आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे असतात. जसं मित्र, सखा, दोस्त, कनवाळू म्हणजे दयाळू, अशा पद्धतीनं खालील विरुद्धार्थी शब्द लिहा. नंतर विरुद्धार्थी लहान, मोठा, ज्ञान, अज्ञान. अगदी सोपं आहे, काही कठीण नाही आहे. ठीक आहे, पुढचा आपण धडा बघूया. लिहिता वाचता येणारा म्हणजे कोणतं, साक्षर. ठीक आहे, लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. पुढे बघा, वचन बदला. आता इथं वचन बदलायला सांगितलं आहे. ठीक आहे, वचन ओळखा नाही आहे, वचन बदला. मग ठसा तर ठसे. ठीक आहे, शेंग तर शेंगा. अनेक वचन करायचं होतं, ते केलं आपण. पुढे बघा, लेखन नियमानुसार लेखन. आता या एक वाक्य दिलेलं असते, या वाक्यामध्ये दोन चुका असतात. बघा, पहिला दिवस, दी ही चुकीची दिली, सुरळीत तू हा चुकीचा दिला. पुढे ह्याही वाक्यात बघा, या पूर्ण वाक्यामध्ये थकूनचं कू शेवटी न असेल, कोणत्याही वाक्याच्या शेवटी जर न असेल शब्दाच्या शेवटी, त्याच्या आधीची उकार कधीही दीर्घ लिहायची. बघा, थकून विश्रांतीचा वी हा आपल्याला रसोपाची दीर्घ दिला होता. अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात घ्या. चला पुढे बघू. विरामचिन्हे, ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी विरामचिन्हे द्यायची असतात. इथं प्रश्न केलेला आहे म्हणून प्रश्नार्थक वाक्य दिलं आपण, प्रश्नार्थक चिन्ह. इथं शाबास म्हणजे आपल्याला उद्गारार्थक वाक्य द्यायचं आहे. जिथं शाबासकी दिलेली आहे, आपल्याला आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, त्याला उद्गारार्थ चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. इथं प्रश्नार्थक चिन्ह होतं म्हणून प्रश्नार्थक दिलं. चला पुढे जाऊया. पुढे बघा, आपल्याला उपयोजित लेखनामध्ये पदे पत्रलेखन असतं. पत्रलेखन दिलेलं असतं, याच्यामध्ये 2 पत्र लिहायचे असतात. मित्रांनो बघा, पत्रलेखनामध्ये ऑलरेडी तुम्हाला इथं तारीख दिलेली असते, 3 जानेवारी, आणि किती, सकाळी 11 वाजता. काय आहे हे पत्र? पत्रामध्ये असं दिलेलं आहे तुम्हाला बघा, पत्रामध्ये दिलं की संत गाडगेबाबा विद्यालय संतभूमी चौक अमरावती शाळेच्या विद्यार्थी मंडळातर्फे आयोजित एकपात्री अभिनव स्पर्धा आयोजित केलेली आहे. कोण? संत गाडगेबाबा विद्यापीठ यांनी केलेली आहे, विद्यार्थी मंडळाने आयोजित केलेली आहे एक पात्री अभिनय स्पर्धा. कधी केली? 3 जानेवारीला. आता बघा, हे लक्षात घ्या. आणि बघा इथे काय दिलं की खाली दिलं की पत्र लिहिणारे प्रतिनिधी किंवा विद्यार्थी प्रतिनिधी कोण दिलं, नाव दिले, अशोक आणि आशा. हे लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्यायची. आणि हे आता आपल्याला पत्र काय विचारलं बघा, पत्र असं विचारलं, स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकाला लिहा. आता ही विनंती पत्र कधी लिहायचं आहे? विनंती पत्र आहे की बाबा शाळेचं ते सभागृह आम्हाला उपलब्ध करून द्या. मित्रांनो एक लक्षात घ्या की इथं तुम्हाला विद्यार्थी प्रतिनिधी अशोक किंवा आशा या नावानं पत्र लिहायचं आहे आणि विनंती करायची आहे. तर 3 जानेवारीला तर स्पर्धाच आहे, तर तुम्हाला 1 जानेवारीला किंवा तुम्हाला 2 जानेवारीला पत्र लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही डिसेंबरमध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, पण 1 किंवा 2 जानेवारीला पत्र लिहिलं तरीही चालते, असं विनंती पत्र. आणि पुढे काय दिलेलं आहे? प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती सुयश देसाई याचे अभिनंदन. ऑलरेडी नावं दिलेली आहे, स्वातीचं अभिनंदन किंवा सुयशचं अभिनंदन तुम्हाला करायचं आहे. आणि अभिनंदन पत्र कधी लिहायचं असतं? अभिनंदन पत्र तुमचं 3 जानेवारी हा दिवस झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला 5 जानेवारी 6 जानेवारीला तुम्हाला त्याला अभिनंदन पत्र लिहायचं आहे. जेव्हा आपण पत्राची सुरुवात करतो तेव्हा दिनांकापासून करतो, ती दिनांक ही अतिशय महत्वाची असते. पत्रात दिलेली दिनांक लक्षात घ्यायची आणि त्या अनुषंगाने लिहायचं. ठीक आहे, पुढे आता बघा. बरं, आता समजा जर काही जण असे असतात की पत्र लिहित नाही, पत्रामध्ये गडबड असते, पत्र लिहिता आलं नाही तरी चालेल, पत्र कट करायचं आणि अगदी सोपं असते ते म्हणजे सारांश लेखन. हे सारांश लेखन त्याला आर असते, तुम्ही हे सुद्धा लिहू शकता. काय करायचं आहे? कोणत्या याचं सारांश लेखन करायचं आहे मित्रांनो? आणि सारांश लेखनामध्ये काहीही कठीण नाही आहे. बघा, गद्य 1 विभाग गद्य 1 ई मधील जो अपठित उतारा आपल्याला दिला असतो, अपठित उतारा, या अपठित उताराचं 1/3 सारांश लेखन करायचं आहे. म्हणजे काय? तो अपठित उतारा आपल्याला कमी करायचा आहे, शॉर्ट बनवायचा आहे. आणि हा शॉर्ट बनवत असताना आपल्याला काहीच नाही, त्यामधले काही ओळी सोडायच्या आहेत, काही ओळी पकडायच्या आहेत. तो अपठित उतारा आपण थोडक्यात बघूया कशा पद्धतीनं अपठित उतारा आपल्याला होता आणि कशा पद्धतीने आपल्याला दिलेला होता ते आपण थोडक्यात बघूया. तुम्हाला सांगेल बघा, हा अपठित उतारा इथं आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे, अपठित उतारा. आता या अपठित उतार्याचं आपल्याला 1/3 करायचं आहे. म्हणजे याच्यातल्या काही ओळी सोडायच्या आणि काही ओळी पकडायच्या. ज्यांना ज्या गोष्टी जमत नाही त्यांनी काही ओळी याच्यातल्या घ्यायच्या, काही ओळी सोडून द्यायच्या. जसाच्या तसा काही शब्द न चुकता त्याच्यामध्ये लिहायचं. तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण न मिळता 4 4.5 गुण तर कुठंच गेले नाहीत. 4 4.5 परफेक्ट लिहिता नाही आलं, 2 ओळीची 1 ओळी करून लिहायची असते, परंतु तसं न करता आलं, काही ओळी सोडल्या आणि काही ओळी याच्यामध्ये लिहिल्या जशाच्या तशा बघून, तर तुम्हाला कमीत कमी 4 4.5 गुण मिळतात. अशा पद्धतीने आपण सारांश लेखन करू शकतो. पत्रलेखन लिहिता येत नसेल, कन्फ्यूज असाल तर सारांश लेखन करा, सोपी आहे. याला सुद्धा 6 गुण असतात. 6 पैकी तुम्हाला 4 4.5 गुण नुसतं तशा पद्धतीने लिहिलं तरीही मिळतात. आता पुढे बघा, पुढे आपल्याला दिलेलं आहे जाहिरात लेखन. 3 कृतीपैकी फक्त 2 कृती सोडवायच्या. एक तर जाहिरात लेखन करा,
बातमी लेखन करा, नंतर कथा लेखन असते. जाहिरात जर आकर्षक करता आली नाही तयार, तर सरळ सरळ आहे बातमी लेखन करा. बातमी लेखनामध्ये 3च महत्त्वाचे मुद्दे असतात. एक, वर तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे, नंतर आमच्या वार्ताहराकडून असं लिहायचं आहे, नंतर दिनांक टाकायचा आहे, इथं दिनांक लक्षात घेऊन आणि खाली सविस्तर बातमी लिहायची आहे. बस 2-3 मुद्दे लक्षात घ्यायचे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे बातमी लेखन कसं करायचं. पुढचा भाग बघू आपण. तर नंतर बातमी लेखन करा आणि कथा लेखन. कथा लेखनामध्ये ऑलरेडी काही मुद्दे तुम्हाला दिलेलेच असतात. या मुद्द्याला थोडंसं एलिब्रेट करा. जसेच्या तसे लिहिलं, मधामध्ये काही गोष्टी लिहिल्या तरीही 4 गुण आहे. खाली सोडू नका. अगदी सोपे आहेत, हातचे गुण आहेत ते मिळतातच. त्यानंतर तुम्हाला लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये पहिला प्रसंग लेखन नाही लिहितला तरी चालेल. 2 लेखनावर भर द्या. एक आत्मकथन दिलेलं असते आणि दुसरं तुम्हाला वैचारिक लेखन. आत्मकथन आणि वैचारिक लेखन हे 2 लक्षात घ्या. आत्मकथन आणि वैचारिक. वैचारिक लेखनामध्ये निसर्ग येईल, प्रदूषण येईल, इथं वृक्ष येईल, पुस्तक येईल किंवा समुद्र किंवा नदी येईल. अशा पद्धतीचे रिलेटेड तुम्हाला विचारले जातील. यावर भर द्या, व्यवस्थितरित्या करा आणि पूर्णच्या पूर्ण गुण मिळवा. तुम्हाला पुढील व्हिडिओ मी आता पेपर झाल्यानंतर व्यवस्थित टाकेल की तुमचा पेपर कसा होता. मराठी विषय जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल त्यांच्याकरता होता. या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मी पुढील सगळे व्हिडिओ व्यवस्थितरित्या टाकेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देईन. चला, थँक्यू. गुड डे. बेस्ट ऑफ एफर्ट्स.